श्री स्वामी समर्थ मंडळी. तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी उठून मस्तपैकी असा सुंदर बाहेरचा व्ह्यू बघून घेतला. त्यानंतर ना पिल्लू इकडे खेळत बसलं होतं. तोपर्यंत मी पाणी भरून घेतले. पाणी भरायचं होतं, फिल्टरमध्ये पाणी ओतायचं होतं आणि दुपारी पाणी आलं त्यामुळे पटकन भरून घेतले. त्यानंतर ना बाहेरून घड्याळात बघितलं तर 2:45 वाजले होते आणि बाहेर बघितलं तर असं वाटत होतं जणू काही आता पाऊसच येणार आहे. काय हे वातावरण चालू आहे, कधी थंडी कधी पाऊस कधी ऊन, काय समजेनाच झाले. तर मी पण पटकन बाहेरची कपडे काढून घेतली, का तर मला वाटले पाऊस येणार आहे. कपडे काढून आत आले तर पिल्लूनं सगळी खेळणी अशी इसकटून ठेवला होता. तर कच्चन कट्टा पटकन मी आवरून घेतला. त्यानंतर ना फ्रीजमधले दूध काढून घेतले का तर मी चहा करायला ठेवले होते. दूध घेऊन येऊपर्यंत चहासुद्धा उकळत होता. मग पटकन त्यामध्ये दूध घालून घेतले. का तर आता खूप बाहेर वातावरण आभाळ झालं आहे, त्यामुळे मम्मीला चहा पाहिजे होता, तसंच मला पण पाहिजे होता. दोघींनासुद्धा मी चहा ठेवला आणि त्यानंतर इकडं मी दुधावरची साय काढून घेतली. या विकतच्या दुधावरच्या साईची सुद्धा मस्तपैकी तूप तयार होते. त्यामुळे आम्ही रोजच्या रोज दुधावरची साय काढून ठेवतो आणि आठवड्यातून एकदा लोणी काढून तूप तयार करतो. आणि त्यानंतर लगेचच मी दुधाचं भांडं आणि चहाचं भांडं पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून घेतले. नाहीतर पुन्हा विसरले तर तिथेच राहून जाते. भांडं ठेवून येऊपर्यंत चहासुद्धा मस्त उकळी आली होती. पटकन दोघींना चहा गाळून घेतला आणि मम्मीला चहा देऊन आले आणि मी सुद्धा चहा मस्तपैकी एन्जॉय केला. आणि मी ब्लाऊज शिकत आहे आणि ही एक नवीन डिझाईन केली आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर पिल्लू इथं खेळत होतं. तर असा काही आजचा दिवस होता. तर आजचा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.